नमस्कार. स्कूल चालू झाले आहेत आणि खूप वेळ आपल्याला प्रश्न पडतो की आपण आता नाश्ता काय बनवायचा किंवा टिफिनला काय द्यायचं. तर तुमच्यासाठी मी अगदी झटपट होणारा हा पेपर डोसा, आपण ज्या घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण हा पेपर डोसा जसा आपण बाहेर खातो तसाच हा पेपर डोसा कसा बनवायचा ते तुम्हाला मी आजच्या रेसिपीमध्ये शेअर करणार आहे. तर थोडा वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी, ही जी वाटी दिसते त्या वाटीने 1 वाटी बारीक रवा, तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये घालून थोडासा ग्राइंड करून घ्या. तर इथे मी हा रवा थोडासा ग्राइंड करून घेतला आहे, बघू शकता या पद्धतीने. तर आता इथे 1 वाटी रवा घेतला आहे. आता त्याच वाटीने पाव वाटी होईल इतपत मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये घालूयात 1 चमचा बेसन. बेसन नक्की घालायचं कारण बेसनमुळे कुरकुरीत डोसा होतो. आणि चवीनुसार आता इथे मी मीठ घालून घेतले. आणि ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपण 1 वाटी दही घालणार आहे. एकच वाटी वापरायची सगळं मेजरमेंट घेण्यासाठी, म्हणजे आपलं कुठेही मेजरमेंट चुकत नाही. आता पाणी बघा, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलं आहे. तर पाणी काय करायचं की थोडं थोडं घालायचं, म्हणजे गुठळी वगैरे होत नाही आणि बॅटर आपलं छान असं आपल्याला ढवळता वगैरे येतं. त्याच्यामुळं थोडं थोडं पाणी घालता आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं. तर बघू शकता इथं अर्धी वाटी पाणी मी आता घातलेलं आहे. छान मिक्स करून घेऊयात. 1-2 मिनटं मिक्स केल्यानंतर आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा होईल इतपत मी खायचा जो सोडा असतो तो घातला आहे. छान आता आपण परत एकदा फेटून घेऊयात. तर अजून बॅटर आपल्याला एकदम थिक वाटते आणि आपण खायचा सोडा घातल्यामुळं त्याला छान असं ते पीठ आपलं फुगतं. आता मी परत पाणी घालते. तर टोटल आपल्याला 1 वाटी पाणी यामध्ये लागणारच आहे. त्याच्यामुळं थोडं थोडं पाणी घालत फक्त आपण हे फेटून घ्यायचं. आता काय करूयात की झाकण लावून 10 मिनटं आपण हा जो रवा आहे तो भिजवण्यासाठी आपण ठेवून देऊयात, म्हणजे बॅटर आपलं छान फुगतं. आता 10 मिनटं झालं आहे, रवा छान भिजलेला आहे. छान आपलं हे डोश्याचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता जे राहिलेलं पाणी आहे तेही आपण यामध्ये आता घालून घेऊयात. तर कन्सिस्टन्सी बघा, जसं आपण तांदूळ आणि उडीद डाळीचा डोसा बनवतो त्याच पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. पूर्ण 1 वाटी पाणी यामध्ये आपल्याला लागू शकतं. तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. तर इथं थोडंसं 1-2 चमचे होईल इतपत पाणी राहिलेलं आहे, पण कदाचित रव्यावर पण डिपेंड आहे. तुम्हाला जर एकदम थिक वाटत असेल डोसा करताना, तुम्हाला अजून थोडा पातळ करायचं असेल तर तुम्ही ते पाणी ॲड करू शकता. कुठेही आपलं हे बिघडत वगैरे नाही डोसा. आता पॅन मी छान तापवून घेतला आहे. तापवल्यानंतर डोसा करपू नये म्हणून काय करायचं की थोडंसं पाणी शिंपडवायचं आणि एका सॉफ्ट कपड्याने किंवा टिश्यूने आपण हे पॅन पुसून घ्यायचं. आणि बॅटर आपण आता परत एकदा हलवून घेऊयात. या पद्धतीने हलवून घ्यायचं आणि 1 आणि अर्धी पळी 1.5 पळी आपण आता बॅटर आपण पॅनवरती घातलेला आहे. आणि या पद्धतीने हलक्या हाताने आपण याचा पेपर डोसा करून घ्यायचा. बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट झाली आहे. त्याच्यामुळं डोसा सर्व बाजूने आपला असा पसरतो. तुमचा डोसा जर पसरत नसेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे अजून यामध्ये पाणी ॲड करू शकता. त्याच्यामुळे 1 वाटी पाणी मी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. आता 2 ते 3 मिनटानंतर वरून तेल सोडूयात. डोसा बऱ्यापैकी खालून भाजत आलेला आहे. पेपर डोसा हाय फ्लेमवरती भाजायचा, म्हणजे छान असा करपूस भाजतो. तर 2 ते 3 मिनटामध्ये मी डोसा छान असा पलटून घेतला आहे. तर कलर बघू शकता, मस्त असा कलर आलेला आहे. तर अगदी क्रिस्पी असा हा डोसा होतो. तुम्ही टिफिनला पण देऊ शकता. टिफिनला जेव्हा आपण हा डोसा देतो तेव्हा तो आपण जेव्हा डब्यामध्ये घालतो तेव्हा तो थोडासा सॉफ्ट होतो. मुलं खाऊ शकतात आरामात. कधीही तुम्हाला डोसा खाण्याची इच्छा झाली, इन्स्टंट डोसा आहे, कुठेही आपल्याला थांबा वगैरे लागत नाही आणि छान अशी बाहेर आपण जसा डोसा खातो तसा ह्या डोशाची चव येते. तर परत आपण दुसरी बाजू ही आता भाजून घेतले. तर मस्त असा आपला डोसा आपला तयार झाला. पेपर डोसा आपला हा तयार झाला.
आता दुसरा एक डोसा तुम्हाला मी करून दाखवते. परत काय करायचं की सेम प्रोसेस करायची. पाणी शिंपडवायचं आणि एखाद्या कपड्यानं असं पुसून घ्यायचं पॅन पूर्ण आणि मग आपण डोशाचं बॅटर पॅनवरती घालून घ्यायचं. प्रत्येक वेळी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की डोसा करताना चांगलं हलवून घ्यायचं बॅटर, म्हणजे छान असा आपला डोसा चांगला स्प्रेड वगैरे होतो. तर बघू शकता मस्त असा आपला हा डोसा सर्व पॅनवरती आपला पसरला जातो. आणि मध्ये जर तुमचं बॅटर राहत असेल तर या पद्धतीने पळीने तुम्ही त्याच्यावर पळी फिरवू शकता आणि छान असा एकसारखा आपण डोसा बनवू शकतो. 3 ते 4 मिनटामध्ये डोसा आपला खालून छान असा भाजला जातो. वरून तेल सोडायचं मग आणि परत आपण हा डोसा पलटून घ्यायचा, म्हणजे खालचीही बाजू थोडीशी आपण भाजून घ्यायची. असा हा इन्स्टंट पेपर डोसा एकदा नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांना प्रचंड आवडतो, भयानक टेस्टी लागतो. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथं आपला हा पेपर डोसा, रव्याचा पेपर डोसा आपला तयार झाला. तर याच पद्धतीने बाकीचेही पेपर डोसा आपण बनवून घेणार आहे. एक वाटीमध्ये 6 पेपर डोसे तयार होतात. तर बघू शकता छान असा आपला पाहता क्षणी खाऊसा वाटणारा कुरकुरीत अगदी इन्स्टंट होणारा पेपर डोसा जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही कधी हा पेपर डोसा बनवू शकता. इथं मी बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी या डोशासोबत केली आहे. तर झटपट होणारा, तुमच्याकडे जर गेस्ट येणार असतील तेव्हाही तुम्ही हा पटकन पेपर डोसा बनवू शकता. तर नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सशी शेअर करा. नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी ज्या काही नवनवीन रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.